धावसंख्या धावफलकावरती 36 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची असेल गरज. षटकारांच्या चालीस गावांची भरवली क्रिकेटची लीग ही भारी. 40 गावांची 40 गावांची लीग ही 40 गावांची 24 इव्हेंट ग्रुपने ठेवली स्पर्धा मानाची. तर धन्यवाद. आता मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, मॅच मध्ये रंगात आले, मॅच मध्ये आता म्हणूया संघर्ष वाढलाय. 2 षटक आणि गरज असेल 18 धावसंख्येची. सचिन लहाने आलेत गोलंदाजी करण्यासाठी. भिंगारवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तो बॉलिंग मार्ग वरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पहिलाच फटका आलाय तिथे. आता मात्र खूप चांगली फिल्डिंग. आता कॅच पकडले की मॅच पकडले हे मात्र काही कालामध्ये पाहायला मिळेल, परंतु बॅट्समन होतोय झेलबाद. इथे मात्र 40 गाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेला शुभेच्छा येत असताना आमचे भाऊ कल्पेशजी पाटील कंटवली गावातील एक उत्तम दर्जाचे खेळाडू, त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात, त्याचं सुद्धा आपण कौतुक करूया. इथे मॅच मध्ये जाऊया. आता मॅच मध्ये पाहिलं ना तर विकेट डाऊन झाले. 11 चेंडू शिल्लक असतील, 18 धावसंख्येची असेल गरज. इथे मात्र ओमकारजी गुरव तुपगाव एक उत्तम दर्जाचे समालोचक, अगदी यंगस्टर्स आहेत आणि चौक विभागामध्ये ज्या आवाजानं भुरळ पाडले ना तो आवाज आज मात्र तुम्हाला 40 गाव प्रीमियर लीग मध्ये ऐकायला मिळेल. त्यांचं सुद्धा आपण वेलकम करूया, सरचे स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. 11 बॉल 18 धावसंख्येची असेल गरज. सचिन लहाने स्ट्रायकिंगला बॅट्समन. विकास हा फटका एकत्र रन्स मिळेल का? तिथे मिसफील्ड झाली, पुन्हा एकदा फ्लम्बिंग पाहायला मिळाली. इथे मात्र या दोहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 वरती. 10 चेंडू असतील शिल्लक, 16 धावसंख्येची असेल गरज. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना फिल्डिंग करणारे आयन्स 11 टीमनं क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं केलं आणि तेवढंच अगदी खालावलेलं क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांनी पाहायला मिळालं. चांगले चांगले साधे सोपे जे फिल्डिंग करण्याचे टर्न होते ना तिथे त्यांनी मिसफीट केली आणि कठीण क्षण, कठीण कॅच त्यांनी टिपलेत. 10 चेंडू 16 धावा. विकासला इथे विकासदायी, विकसनशील आणि आपल्या संघाचा विकास करणारे फटकेबाजी करावी लागेल. हा फटका मिस टाइम झालाय. लॉंग ऑफला फिल्डर इंटरेस्टेड आहेत कॅचसाठी, कोणतीही चूक नाही. आणखीन एक बॅट्समन विकास होतोय जेलबाद.
इथे विनंती केली जाते केवाले ग्रुप ब्रह्मतीचे उपसरपंच आदरणीय कांचनजी पालकर सर यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. संदेशजी पाटील बोरले 24 लाईव्ह इव्हेंटचे फाउंडर आपल्याला बोलवत आहेत, तर आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. तर मॅच मध्ये जाऊया. 9 चेंडू 16 धावसंख्येची गरज, 12 मध्ये 18 पाहिजे होत्या. तिथे सचिन लहानेनं आपल्या स्वतःच्या हातामध्ये गोलंदाजी घेतली. कॅप्टन समोर येऊन बॉलिंग करायला लागला आणि कॅप्टननं 3 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या आणि 2 धावा खर्च केल्या. अगदी याच खेळाडूला आपण तालुक्यानिहाय गटामध्ये खेळत असताना पाहिलंय. याच खेळाडूला भिंगरवाडी ग्रामीण संघातून खेळत असताना एक उत्तम दर्जाचं ऑलराऊंडर म्हणून पाहिलंय. आज मात्र हाच खेळाडू 40 गाव प्रीमियर लीग मध्ये कॅप्टन झाल्यानंतर चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याच्यासाठी आम्ही अट्टाहास करतोय हे दाखवतोय सचिन लहाने नवीन बॅट्समन. इथे मात्र बॅटिंग करण्यासाठी इनट नंबर 6 साठी साईनाथ पाटील. साईनाथ पाटील बातांना टीम कडून खेळणारा हा खेळाडू. नेक्स्ट बॉल. हा फटका आणखीन एक फसलाय, झेल तिथे पकडलाय आणि बॅट्समन साईनाथ पाटीलचा खेळ मात्र संपलाय. अगदी आगरी कोळी संगीत आता डीजे सँडी वाजवायला लागलाय. आगरी कोळी गीतांचा एक दादा एक मोठा दर्जा आहे. आगरी कोळी गीतांवरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यावेळेस भारतामध्ये आले होते ना, बराक ओबामा, त्यावेळेस ते आगरी कोळी गीतांवरती नृत्य करत असताना नाचत असताना तुम्हाला पाहायला मिळाली होती. ही ताकद आहे आगरी कोळी गीतांची. परंतु आता इथे ताकद आजमावायची आहे बॅटिंग करणाऱ्या बॅट्समन्सला, कारण त्यांना समीकरण सोडवायचं आहे 8-16चं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. कल्पेश पोपेटा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत इनट नंबर 7 साठी. जो सामना असं वाटत होता की कोलके संघापासून दूर जातोय आणि सोमटणे संघाच्या जवळ येतोय, आता असं वाटायला लागलंय सोमटणे संघ या मॅच मध्ये संघर्ष करतोय. इथे हा बॉल वेगळ्या शैलीनं मारण्याचा प्रयत्न. अंपायर तिथे आमच्यापर्यंत इशारा करतायत की इथे खूप चांगली फिल्डिंग केली आणि कॅच पकडल्या, बॅट्समन आउट. इथे मात्र नितेश म्हात्रे या फिल्डरनं कॅच पकडली. गिरवलेचा हा खेळाडू. परंतु सचिन लहानेचं कौतुक करूया. सचिन लहाने हे षटक टाकत असताना इथे विकेट हॅट्रिक संपादित केली. लगातारच्या 3 विकेट त्यानं आता या ओव्हरमध्ये प्राप्त केल्या आणि 8वी विकेट हॅट्रिक संपादित करणारा 40 गाव प्रीमियर लीग मध्ये हा 8वा खेळाडू पाहायला मिळतोय. अगदी 40 गाव प्रीमियर लीगचं अगदी एक वेगळी ओळख आपण म्हणूया, कारण ही खेळपट्टी आहे ना ती बॉलरला सुद्धा बेनिफिट देऊ शकते. आता हेच या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. मग तुम्ही एक गोलंदाज असाल ना, तुमच्याकडे चांगली लेंथ असेल, तुमच्याकडे एक चांगला टप्पा असेल, तुमच्याकडे एक चांगली लाईन असेल ना, तर तुम्ही चांगले बॉलर होऊ शकता. कोणत्याही खेळपट्टीवरती तुम्ही चांगली बॉलिंग करू शकता. पण तो मॅच मध्ये 7 मध्ये बनवायच्याच चुला. न्यू बॅट्समन महेश आले. तिथे काय घडलंय, विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. हो हो, अगदी काही सेकंदाच मध्ये इथे मात्र विकेट किपरनं बॉल गॅदर केला आणि स्टंपला लावला. बॅट्समन आउट.